नमस्कार दोस्तांनो. पंढरपूरहून आलो बरं का गावाकड. आणि आपला शेतावरचा पहिला दिवस आहे पंढरपूरहून आल्या आल्या. तर कमीत कमी 4 दिवस आम्ही पंढरपूरलाच होतो बरं का. तिकडं दर्शन वगैरे चांगलं झालं राव. आणि काय ती भेटणारे मित्र आणि त्या आपुलकी लय लय भारी वाटलं राव दर्शनाला जाऊन. आणि लय मित्र भेटली बरं का तिथं. लय जणांनी फोटो काढलं, व्हिडिओ काढलो राव. खूप खूप एन्जॉय केला. मग आता शेताकडे आलतो. पाऊस तर काय चालूच आहे. शेताकडे आल्यावर काय मला काय आनंद झाला नाही बरं का. कारण आपण पेरणी करून गेलो होतो पंढरपूरला जाताना. तर आता 5व्या दिवशी आपण त्या पेरणी केलेल्या वावरात आलो. तर पूर्ण ब्याला पाणी लागलेलं आहे राव. पाऊस वरनं चालूच आहे. तर काही काही उपयोग नाही. सोयाबीन पाक गेलेलंच आहे. तर तुम्हाला दाखवितो मी जवळून. तर कॅमेरामन जरा आणा जवळ इथं सोयाबीनच्या. तर आपण ही सोयाबीन पेरून पंढरपूरला गेलतो. 5व्या दिवशी ह्या सोयाबीन पाशी आलोय. सोयाबीन उगवलंय व्यवस्थित, पण पाणी आहे ह्याच्या बुडात. पाणी आहे बरं का. पाणी साचलेलं आहे राव. आणि ह्या पाण्यामुळं सोयाबीन व्यवस्थित येणार नाही. कारण ह्याला वापसा नाही आणि वरून ऊन पण नाही. ही लय झाला आता 2 ते 3 दिवस व्यवस्थित सोयाबीन राहील. त्याच्यानंतर ही ऑटोमॅटिक वाळायला सुरू होईल. कारण ह्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित नाही आणि ह्याच्या बुडात पाणी लागलेलं आहे. वावराला पूर्ण पाणी लागलेलं आहे. त्याच्यामुळे ही सोयाबीन येईल अशी गॅरंटी नाही. आणि पाऊस जर उगवला तर सोयाबीन येईल बरं का. पण राव गेल्यापासून 5 दिवस झालं पाऊस चालूच आहे. उकाऱ्यावर उकारा, उकाऱ्यावर उकारा याच लागलाय. पाऊस काय बंद पडना झालाय. आणि आता मी काय केलो, शेतात जनावर आहे ते आपले कॅन्ड घेतलो आणि माझी भाकर घेतला मी. आता जाणार मी मस्त जनावरला वैरण टाकून पाणी दाखवितो आणि वाकळं पांघरून झोपतो जाऊन. कारण मला शेतात येऊन काय आनंद झालेला नाही, दुःखच झालंय राव. कारण शेताकडे बघितल्यानंतर डोळ्यात अश्रू आल्यासारखं व्हायला लागलंय. कारण ज्या वेळेस पाऊस नव्हता त्यावेळेस नव्हताच, आणि ज्या वेळेस पाऊस नको आहे त्यावेळेस भरपूर पाऊस पडायला लागलाय. कारण निसर्गाचं संतुलन व्यवस्थित राहिलेलंच नाही. त्याच्यामुळं खूप खूप अवघड झालेलं आहे राव. मी थोडा आतमध्ये वावरात जाण्याचा प्रयत्न करतो बरं का. लय लय नुकसान झाल्यासारखं मला तर वाटतंय राव. कारण बियालाच पाणी लागलेलं आहे. आता ह्या वर्षीचा पावसाळा हाय असा जाते मला तर असं वाटायला लागलंय. काहीच उपयोगाचं झालं नाही बरं का. हे लय अवघड झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गावाकडे आलेलो आहो. विठ्ठलाचं मस्त दर्शन घेतलं. विठ्ठलाकडे मागणं मागितलं होतं, शेतकरी सुखी ठेवू आणि शेतकऱ्याला भरकस उत्पन्न निघू दे म्हणून. पण ती काय मी मागणं मागितलेलं खरं होईल असं मला वाटत नाही. कारण इथली परिस्थिती तर खूप बिकट आहे राव. गावाकडच्या आल्यानंतर मला दिसलं. तर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी थोडं पुढे जातो. तर इकडं बघा ना राव, इकडं कट्ट्याला किती गवत उगवली. ही नको आहे ती वस्तू व्यवस्थित इथे शेतात. ह्याच्यावरती विगीन पडत नाही, ह्याला पाऊस जास्त होत नाही, ह्याच्यावरती बुरशी पडत नाही, ह्याच्यावरती करपा पडत नाही, काय होत नाही गवताला. आणि आमच्या पिकाच्या मागटच कसं इगीन वारा ऊन पाऊसचा परिणाम पडतं हीच मला समजत नाही राव. तर चला आता मी थोडं कोटेवरती जातो. आणि व्हिडिओला एकदा लाईक करायला विसरू नका बरं का. चालूच राहू दे बाहेर. थोडं चाललेलं दाखवी तिकडं. आता काय हिकल्या वावराला तर बिना पेरणी करताच पाणी लागलंय पूर्ण राव.